नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी आगळीवेगळी रेसिपी दाखवत आहे. तर ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर नमस्कार, मी कविता. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आरोग्याचा जावो हीच मी बाप्पाचरणी प्रार्थना करेल. तर हे बघा, लसूण पेस्ट घेतली आहे मी आणि 1 चमचा लाल मिरची घेतली, नंतर हळद घेतली, मीठ घेतलं आणि आता हे आपण मिक्स करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं आणि थोडंसं पाणी पण टाकायचं आणि धना पावडर पण घेतली आहे. धना पावडरनं खूप म्हणजे छान वास येतो त्या भाजीचा आणि टेस्ट पण लागते त्याच्यामध्ये. तर मी आगळीवेगळी रेसिपी दाखवणार आहे, तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. बघा, थोडंसं मी पाणी टाकलं, तर थोडंसं तेल पण टाकलं होतं आणि थोडंसं पाणी पण टाकलं आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आणि मस्त अशी पेस्ट करून अशी ठेवायची. आणि मग आता बघा, वांगे मी धुवून घेतले. तर हे वांग्याचे काप करणार आहे मी आणि वांगे असे चाकूनं कापून घ्यायचे. त्याचे काप करायचे, मध्यभागी 2 काप करायचे, नंतर परत असं त्याचे परत मध्ये 2 काप करून घ्यायचे. असे वांग्यांचे काप मी करून घेतले आहे. तुम्ही पण त्याप्रमाणे करा. आणि हे गावठी वांगे तुम्ही म्हणजे ते काळ्या कलरचे पण घेतले चालेल. आणि मधून आहे ना असे चाकून बघा, असे त्याच्यामध्ये ना असे चौकोन किंवा असं त्रिकोण अशा रेषा मारून घ्यायच्या चाकूने. म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये मसाला बसला पाहिजे असं करायचं. मग ते दोन्ही पण साईडनं ते काप दिसतं आपल्याला आणि तो मसाला त्याच्यामध्ये जातो आणि खूप छान ती रेसिपी लागते आणि एकदम छान अशी पारंपरिक पद्धतीनं बनवलेली रेसिपी आहे ती. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडली, मी पहिल्यांदा बनवली आणि खूप छान लागते ती. अक्षरशः म्हणजे असं वाटतं रोज रोज बनवून खावा ही रेसिपी. एवढ्या दिवस तर मी असंच बघितलेलं होतं यूट्यूबवर वगैरे, वांग्याचे काप पण बनवलेली नव्हती, पण नक्की मी बनवून बघितली. तर हे बघा, हा मसाला घेतला आहे जवळ मी आता आणि तवा ठेवला आहे गॅसवरती गरम करायला. आणि आता तवा गरम झाला आणि तेल टाकलं त्याच्यावरती मी. आता वांग्यांना बघा हा मसाला लावून घ्यायचा, दोन्ही साईडनं लावायचा बरं का, हां थोडा असं. आणि ते आपण कापून घेतो ना, मध्ये काप करतो ना त्याचे असे चौकोनी केलेले मी. तर बस त्याच्यामध्ये पण तो मसाला अगं ते राहत नाही ना पसून, लसूण आहे त्याच्यात तो असा जाडा त्याच्यामध्ये लागत नाही. आणि आता आपण तव्यावर तेल गरम झालं आहे. तर हा मसाला लावल्यावर बघा असं दोन्ही साईडनं मसाला लावला की तेलावरती ठेवायचं आणि एकदम लगेच शिजतं बरं का ते, त्याला टाईम नाही लागत जास्त आणि खूप छान लागतं, खूप सुंदर लागते ही रेसिपी. तुम्ही नक्की उद्या ट्राय नक्की ट्राय करा, नक्की खा. हे बघा, असे मी हे 3 काप ठेवले मध्यभागाला नीट आणि कमी गॅसवर ठेवायचं. चटणी नाही आपल्याकडे आणि पलटी पण मारली त्याला, लगेच शिजतं ते वांगे, अजिबातच टाईम लागत नाही आणि खूप छान रेसिपी लागते. दिसायला पण बघा किती सुंदर दिसते. हे काय शिजू राहिलं ते बघा, शिजलं पण आहे लगेच, अगदी लगेच शिजून जातं. तुम्ही थोडंसं झाकण ठेवलं ना तरी पण चालेल, झाकण ठेवलं पण तर काही हरकत नाही. आणि ही रेसिपी ना भातासोबत खूप छान लागते बरं का ही. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खा ही भाजी काप, किंवा तुम्ही चपातीबरोबर खा, पोळीबरोबर खा, ज्वारीच्या भाकरीबरोबर खा. पण ही रेसिपी ना जास्त भाताबरोबर छान लागते. हे वांग्याचे काप भाताबरोबर खूप छान लागते. तर आता मी जावयांना देते खायला, त्यांना पण आवडते बरं का हे वांग्याचे काप आणि भातावर ठेवून. आणि मी पण खाऊन बघितलं, खूप छान लागतं, खूप छान. खीर दिली आहे जावयांना आणि आता ते खातात, देते त्यांना, खूप सुंदर लागतं ते. तुम्ही पण खाऊन बघा आणि मला नक्की तुम्ही
कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली. एकदा नक्की ट्राय करा, जरूर ट्राय करा रेसिपी. तर हे बघा ती केस मागं घे इकडची. मस्त अशी कोथिंबीर तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, मला खूपच आवडते आणि पाहिजेच कोथिंबीर. कोथिंबीरीने खूपच छान टेस्ट येते. खीर पण दिली त्यांना मस्त, त्याच्याबरोबर गोड तोंडी लावण्यासाठी असं. तर आता जावई बापू त्यांच्यासाठी तयार केली आहे डिश. खाता येते त्यांना, विचारू आपण कशी झाली चांगलं झालं का? रेसिपी. ते बघा सांगताय छान झाली. कशी झाली जावई बापू? सांगताय छान झाली. आता उरलेले काप परत मी ठेवून दिले. आणि ना आपले काळे वांग्यांचे पण एकदम असे प्लेन नाही येतात बरं का याचे काप केल्यावर. ते ब्लॅक म्हणजे काळे वांगे असताना त्याचे पण करू शकते. हे बघा याच्यावर मी तुम्हाला झाकण ठेवून दाखवलं. झाकण पण ठेवलं ना तर इतक्यात लगेच नरम होऊन जातं ते, लगेच शिजतात ते. कारण वांगे ताजे असतात ना. फ्रीजमध्ये वगैरे वांगे ठेवून मग नाही करायचं, आणले का लगेच करायचं. खूप छान. सर्वांना ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.